हा फोटो घ्यायचा का बरोबर पुरत नाही म्हणून हार दुसरा करून आला विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी पणंगा करो प्रथमान प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगी घेतला जाणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या प्रेमास्तव वतीने माझ्याकडे ठेवण्यात आलेली आहे आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय साधू संत मान्यवर नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी बंधू कर्मचारी बंधू छोटे मोठे व्यापारी बंधू डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील शिक्षक बंधू असतील प्राध्यापक बंधू असतील पत्रकार बंधू असतील सर्व तरुण बांधव आणि सर्व माझ्या माता भगिनी आज काला आहे आणि हे पहा ऊसाला दिवाळी आली ऊसाची वाढ संपली खुंटली आता वाढ आता ऊस वाढत नाही मंदिराला कळस बसवला या ना पुढे या दोघं या पुढं खुर्ची द्या त्यांना एखादी बळी भाऊ खुर्ची द्या एखादी विठाला मंदिराचं कलशारोहण झालं की आता मंदिराचं बांधकाम संपलं थांबलं आता काही शिल्लक नाही आता कळस बसवला तसं काल्याला सुरुवात झाली हे समजायचं आता सप्ताहाची सांगता झाली आणि म्हणून आज या ठिकाणी हा काला आहे काला 3 प्रकारचा सांगितला आहे त्याच्यावर आपल्याला चिंतन मांडायचं आहे की काला काय आहे। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गोपाल कृष्णाच्या लीला सांगितल्या जातात
कृष्ण परमात्म्याने केलेलं कार्य, त्याच्या पाठीमागचा भाव या लीलेच्या माध्यमातून जनतेच्या पर्यंत जावा, ही जनता जागृत व्हावा, तुमच्या जीवनात सर्वांच्या सुख समाधान नांदावा, हा याच्या पाठीमागचा सगळा हेतू आहे. कारण कारणाशिवाय कार्य होत नाही. या ठिकाणी आज काला आहे. पाटोदा आणि पाटोदा परिसरातील अनेक बांधव, माझ्या सर्व माता भगिनी, ऊन असताना सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतो. विठ्ठल विठ्ठल. नगराध्यक्ष साहेब, आजी माझी बळीभाऊ, तुम्ही दोघंही स्टेजवर या ना. राजू भैया बस आहे इथं खुर्ची मांडा ना. नको. विठाला विठाला आठ दिवसापासून तुम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली आहे आणि आजही तुम्ही ऊन असताना सुद्धा आलात. अनेक आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार जे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षक आज माझ्या पुढे बसलेले आहेत. हरिभक्तपरायण राम डोंगर महाराज. मी त्यांना म्हणत असतो, ज्ञानाचा सागर सखा माझा राम डोंगर. ज्ञानाचा सागर आहे. कोणालाही परीक्षक नेमत नाही संस्था. एका आपल्या पाटोद तालुक्यातील एक व्यक्तिमत्व, जबरदस्त अभ्यास, जबरदस्त पाठपाठांतर, असे राम डोंगर बाबा आज या ठिकाणी पुढं बसलेले आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. नुकतीच ज्यांनी ग्रीप घेतली, नर्मदा परिक्रमण केल्यानंतर लक्ष्मण महाराज सस्ते हे प्रसिद्धीच्या झोतात आले. माणूस एकदम मोठा होत नाही, साधना घडत असते. नर्मदेची परिक्रमा म्हणजे एक साधना आहे आणि ज्यावेळेस साधना घडते, अंतःकरण स्वच्छ सरळ निर्मळ होतं, त्यावेळेस ऑटोमॅटिक त्या माणसाची उंची वाढते. आणि म्हणून या ठिकाणी लक्ष्मण महाराज सस्ते, माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. मी मध्ये राजूभैया तुम्ही होते ज्यावेळेस त्यांची आपण मिरवणूक काढली पाटोदकरांनी, त्यावेळेस मी त्या दिवशी बोलता बोलता बोललो, ते राजकीय क्षेत्रामध्ये तात्या, ते राजकीय क्षेत्रामध्ये तिकीट मागत होते आमदार साहेबाला आणि बऱ्याच जणांकडे त्यांनी शिफारस केली की मला तिकीट द्यायचं सांगा नगर पंचायतला. मला वाटतं राजू भैयाला म्हणले असतील, आमचे बळीभाऊ पोटेला म्हणले असतील, सगळ्याला. आणि मग पुन्हा माझ्याकडे आले. मी महाराज असून माझ्याकडे आले, म्हणले तुम्ही तरी अण्णाला बोला. आता आम्ही आपला संप्रदाय वाढवायच्या नादात मी म्हणलं सस्ते महाराज आज जाऊ द्या तिकडे राजकारण, म्हणलं करा कीर्तन, म्हणलं या आमच्याकडे. म्हणलं मी आपला सहज बोललो तात्या. लक्ष्मण बाबाला कुठं त्यांच्या हृदयात माझा शब्द रुजला असेल, राजकारणाचा विषय डोक्यातून काढून टाकला आणि आज उत्कृष्ट कीर्तन करू लागले. विठाला विठाल. आणखी कीर्तनकार कोण आहे इथं? असो, तसे तर सगळेच कीर्तनकार आहेत. आमचे हनुमान महाराज येवले आहेत, बाबासाहेब महाराज शिंदे आहेत, आमचे रघुअण्णा शेवाळे आहेत. पवार महाराज. हा, पवार महाराज. हो, आमचे पवार भाऊजी महाराज आहेत.
सर्व महाराज मंडळीला या ठिकाणी प्रणाम करतो. बांधवांनो, या गुणीजनामध्ये तुम्ही जरी सगळे कीर्तनकार नसलात, पण कीर्तनकाराच्या सामतीचे आहात म्हणून तुम्हाला मी प्रणाम करतो. विठाला विठाला. आज विशेष या ठिकाणी माझ्यावर खूप प्रेम करणारे खंडाळा गावचे श्रीमंत भाऊ जायभाई हे या ठिकाणी आलेत. भाऊची तब्येत बरोबर नसताना सुद्धा आले. बांधवांनो, ही व्यक्ती अशी आहे, 200-250 गाड्याचा मुकदमकी त्यांनी केली, पण आजोबाची गाडी आजपर्यंत त्यांच्याकडे नाही. व्याज खाल्लं नाही त्यांनी. आणि त्या गावामध्ये प्रत्येक माणसाला मदत केली. लोकांची लेकरं शिकताना कुणाला अडचण आली तरी ते उभे राहिले. कुणाला लग्नाला अडचण असेल तरी त्यांनी पैसे दिले. आणि म्हणून आज सगळं गाव त्यांना आदराने आमचे भाऊ म्हणतायत. आणि भाऊ या ठिकाणी आलेत. भाऊ, तुम्हाला धन्यवाद देतो. नावाप्रमाणे श्रीमंत नाव आहे त्यांचं. नावाप्रमाणे ते मनाने सुद्धा श्रीमंत आहेत, मोठे आहेत. सगळं गाव त्यांचं ऐकतंय. इतकं एकजुटीचं गाव आहे. राम महाराज, तुम्हाला सांगू, 200 ते 250 ऑफिसरच नुसते त्या गावात, पण ऑफिसर सुद्धा भाऊला मानतात. भाऊ प्रत्येकाच्या कामाला आलेत. आणि म्हणून चांगलं काम करणाऱ्या माणसाबद्दल मला आदर वाटतो, प्रेम वाटतं. मला काही त्यांच्याकडून घ्यायचं नाही. त्यांनी म्हणावं, 25 वर्ष झालं त्यांच्या गावात मी जातोय कीर्तन करायला. भाऊ, तुमच्याकडून कधी 10 रुपये घेतले नाही? घेतले. त्याचबरोबर आमचे दराडे मुकादम दोघेच बरोबरच असतात. ते मोठे मुकादम आहेत. तीही व्यक्ती जनतेला सांभाळणारी आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. आमचे बाळूबाबा पैलवान माझे लहानपणीचे मित्र आहेत. बाळूबाबाने पहिल्यांदा हार आणला, घातला. कारण मित्राचा हार कवा स्वीकारायचा असतो. आमचे दिग्विजय महाराज थांबा थांबा करत होते, पण त्यांनी घातला. हार किती मोठा याला किंमत नाही. आज त्यांच्या अंतःकरणातला भाव आहे तो फार मोठा आहे. सौरे तात्या, बाळबाबाला पाठव द्यायला मी आणलं. तुम्हाला सांगतो, आज त्यांचा एक मुलगा DYSP आहे. आणि कशामुळे झाला तर आपल्या भारत देशाला 172 देशामध्ये कुस्ती क्षेत्रात पहिला नंबर आणला, सुवर्ण पदक मिळवलं. राहुल आवारे. आम्ही काय निमित्त आहेत, मला सगळ्या जगाचं चांगलं व्हावं वाटतं. तुमचा प्रपंच चांगला व्हावा, तुमचा परमार्थ चांगला व्हावा, एवढीच आपली इच्छा आहे. धन्यवाद. आज आमचे गीते बापू, हे पहा, मी विनाकारण कोणाची स्तुती करत नाही. जी माणसं लोकांच्या कामाला येतात त्यांना शाबासकी दिलीच पाहिजे. या मतात 4 वेळा नगरसेवक, हा 2 वेळा माणूस पैसे वाटून येऊ शकतो, पण 4-4 बार नाही येऊ शकत. कामच करावं लागतंय. एक सेवाधारी व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना म्हणत असतो विनोदाने, नाना, त्यांना विनोदाने मी म्हणत असतो, तुम्ही वंजाऱ्यातले ब्राह्मण आहेत. आलं ना तुमच्या ध्यानात? वंजाऱ्यातले तुम्ही ब्राह्मण आहेत. ब्राह्मणाप्रमाणे तुमचं जीवनाकडे नम्रता आहे. कुणाला विरोध करत नाहीत, हात जोडलेले असतात. आणि हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आता हे खेळ त्यांनीच केला सगळा. हे चित्र जी उभी केले ना, असो. बापू, तुम्हाला धन्यवाद देतो. राजूभैया जाधव, राजूभैया, तुमच्याबद्दल मला खूप प्रेम आहे. काम कमी करा किंवा जास्त करा किंवा नका करू, पण नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. जी नम्रता आहे ती तुमच्याकडून शिकावा. आणि कोणालाच नाही म्हणायचं नाही, कशालाच नाही म्हणायचं नाही. हो नाही तर नाही हो.
काम तर करतेत, पण न होणारं काम सुद्धा बरेच म्हणणार. आमचे बंधूचा आणि तात्याचा माझा विषय होत असतो कधी कधी. काय म्हणले ते राजू भैया म्हणले, बघान बापू म्हणले, कोणाच्या ध्यानी म्हणी होतं का पाटोद्याचा प्रथम नागरिक होईल म्हणून. पण ते पोरग म्हणले इतकं नम्र आहे म्हणले, प्रेम देत आहे म्हणले, बोलत आहे, जे कोणी बोलत नाही त्याला जाऊन बोलत आहे. आणि विशेष आणखीन प्लस पॉइंट त्यांचा, ते परमार्थिक आहेत म्हणून मला स्वाभिमान आहे. नुसत्या पैशावाल्या नेत्याला मी 0 किंमत देतो. हो, माझ्या जीवनात काय घ्यायचं आपल्याला कोणाकडून. नुसता पैशाच्या मागं जो नेता लागलाय, कोणी बी असू द्या, ज्याला परमार्थाचं देणं घेणं नाही, काही नाही, काही नाही, तो छोटा पुढारी असो नाही तर मोठा पुढारी असो, नुसत्या पैशाच्या मागं लागलेली माणसं ही केर कचऱ्यात अडकलेत. हे झोट आहे, त्याच्या मागं लागलेत म्हणून श्रीमंत दिसतील पण बेचैन असतील. उठाला उठा. आमचे जाधव सर भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. माझ्यावर खूप प्रेम त्यांचं. आम्ही दोघांनी बरोबर काम केलंय. मी भामेश्वर विद्यालयाचा त्या शाळेचा 10 वर्ष अध्यक्ष होतो आणि आमचे जाधव सर, नागरगोजे सर हे खूप उत्कृष्ट काम करायचे आणि चांगलं काम केल्यामुळं त्यांची मुलं डॉक्टर झाली. आणि जाधव सर सुद्धा कुठेही चांगल्या कामामध्ये, परमार्थिक कामामध्ये LR जाधव सर हजर असतात. सर तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आमचे बळेभाऊ पोटे, तब्येत भाऊची बरोबर नाही, त्यांना बसता येत नाही. प्रथम नगराध्यक्ष बळेभाऊ. बळेभाऊला सांगितलं, म्हणलं बळेभाऊ आता सप्ताह आलाय जवळ, म्हणलं लाइटिंग वगैरे तुम्ही राजू भैया करून घ्या. त्यांनी 8 दिवसात सगळं काम करून टाकलं. राजूभाईला म्हणलं राजूभाई नळ्या आणा, इथं रस्ता करायचा, राजूभाई नळ्या आणून टाकल्या. दोघांनीही कामं केली. दोघाला मी धन्यवाद देतो. काय लय रोज त्यांच्या गळ्यात हार टाकावा असं काय नाही. माझा शब्द त्यांच्यासाठी, त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप आहे. बळे भाऊ विठाला विठाल. आमचे विकास पाटील बसलेत. आमचे विकास पाटील सुद्धा परमार्थात पुढे असतात. धन्यवाद तुम्हाला देतो. आमचे दिघोळ माळेवाडीचे माजी सरपंच गहिनीनाथजी गीते, त्यांना चेअरमन म्हणतो आम्ही. 10च महिने सरपंच राहिले पण आमच्या माळेवाडीचा त्यांनी कायापालट केला. आता लोक पुढे टिकून ठेवत नाही, तो भाग वेगळा. तेही या ठिकाणी उपस्थित आहे, धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे पाहुणे माजी सरपंच पिराजी दगडे या, त्यांचंही काम त्यांनी अल्पावधीमध्ये, किती वर्ष होते तुम्ही, 1.5 वर्षाच्या काळामध्ये दिघोळ आणि माळेवाडीचा त्यांनी खूप विकास केला. त्यांनाही धन्यवाद देतो मी. या ठिकाणी आमचे केंद्रे साहेब पुण्याला आहेत, उद्योगपती आहेत. बसा. उठाला उठाला.
विठ्ठल या ठिकाणी बोला बोला बाद झालं बाबू, राहू दे आता. या ठिकाणी आपल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघाचे अण्णा या बस. खुर्ची द्यायची का राजू भैया? खुर्ची द्या का अण्णाला बसा. आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघाचे आपले कर्तबगार आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपल्या सप्ताहाला भेट दिलेली आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आमचे अबू शेठ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. माजी सभापती महेंद्र तात्या गर्जे हेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी अनेक मान्यवर बांधव तुम्ही उपस्थित आहेत. उठाला उठाला सांगतो. मी रात्री बोललो, प्रपंच हा जगण्यासाठी, फक्त जगण्यापुरता असावं, गरजेपुरता असावं धन, निरोगी ठेवावं तन, समाधानी बनवावं मन. उठाला उठाला या ठिकाणी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही टाळ्याच्या गजरात. अगोदर सुरेश अण्णा धस यांचं स्वागत आपण करूया. बसा बोडके साहेब, बसा. तांदळे महाराज या वरती या. तुकाराम सर, गवळी सर या वर या. आवारे सर, श्रीरंग अण्णा जाधव, आमच्या श्री क्षेत्र विठ्ठलगडाच्या वतीने आपलं शाल पुष्पहार समर्पित करून तुमचं स्वागत करण्यात येत आहे. आमचे बंधू तात्या दादासाहेब रणवीर तात्या, तुकाराम सर, तुकाराम महाराज आणि पिराजी दगडे साहेब या. दिनकर बनकर सर या. बाळवाबा या. अशोक रंधवे या. या पटकन. बाबासाहेब रणवे भाऊ या. शहाजी आबा असतील तरी या. सुनील आबा नाईक नवरे या. आवरे सर तुम्ही या. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. मी काय जास्त लांबवणार नाही, शॉर्टमध्ये या ठिकाणी आपला काला आपल्याला संपवायचा आहे. आज व्यासपीठावरल्या सर्वांना मी प्रणाम करतो. समोर बसलेले अनेक दिग्गज मंडळी आहेत, सर्वांची नावं जवळजवळ मला माहीत आहेत आणि तुम्ही माझ्याकडे पाहताय, मी तुमच्याकडे पाहतोय. कोण आलंय कोण गेले. डोके सर आष्टीहून तुम्ही आलात, तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्हाला मी समोर बसलेले सर्व माझे शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, व्यापारी बंधू, मुकदम बंधू सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो, प्रणाम करतो. सर्व माझ्या माता माऊल्या हो, तुम्हालाही या ठिकाणी प्रणाम करतो. तर कृष्ण परमात्म्याने आपल्या
गोपाळ गड्याला सांगितलं, तुम्हाला समाधान हवंय का, निश्चिंती हवी का, परमोच्च आनंद हवाय का, तृप्ती हवी का? थोडक्यात समाधान तुम्हाला हवंय का गोपाळगड्यांनो? त्यावेळेस गोपाळगड्यांनी सांगितलं, म्हणले देवा, आम्ही समाधानाच्या शोधात आहेत, पण नेमकं समाधान कुठे आम्हाला काय अजून कळलं नाही. म्हणले आता एवढंच करा, तुम्ही माझ्या मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. कृष्ण परमात्म्याने आपल्या गोपाळगड्यांना सांगितलं, सुवंगड्याला सांगितलं, तुम्हाला परमोच्च आनंद हवा असेल, समाधान हवा असेल, तृप्ती हवी असेल तर माझ्या मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या. म्हणले देवा, तुमच्या मागे जर आलो आमचा काय फायदा? आज देतो पोट भारी, आज आमचा काय फायदा होईल असं विचारलं गोपाळगडीने कृष्ण परमात्म्याला. त्यावेळेस ते म्हणले, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला पोटभर देतो, तुम्हाला तृप्त करील. तृप्तीसाठी माझ्याकडेच तुम्हाला यावं लागेल. काय मिळाल्यावर तृप्ती होती माणसाची? आमच्या खूप प्रेम करणारे भोसले सर आहेत, चाकरवाडीपाशी खर्डेवाडी म्हणून तिथून आले. सर, काय मिळाल्यावर कायमची तृप्ती? किती पैसे मिळाल्यावर तृप्ती आहे? यांची मुलं डॉक्टर आहेत. आता एक ज्ञानी व्यक्तिमत्व आहे म्हणून समाधानी आहे.
ज्ञान जर नसेल, नुसतं धन असेल तर समाधान गायब असतंय, ध्यानात ठेवा. समाधानासाठी हे सगळा खटाटोप आहे. तर मी विनोदाने सांगत असतो, काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं अति पैशामुळे परेशान आहेत. हे रिअल फॅक्ट आहे. पांडवाबा तुमचं लय बरं आहे. नुसता पारमार्थ धरला आमच्या पांडवाबाने. पांडवाबा माझे मित्र आहेत लहानपणीचे. नकोच म्हणले खटखट. आता तुम्हाला सांगू, कोण माणूस काय काम करले सांगतात नाही. आमच्या पांडवाबाने, हे चुंबळीचे पांडवाबा पवळ यांनी गीता जयंती शाळेवर सुरू केल्या. आम्हाला बोधले महाराजाला प्रमुख केलं. म्हणले बापू हे तुम्ही वजा आता सांभाळायचं गावगाव. त्यांनी त्या तारका नाव आमचे टाकायचे, आम्ही जायचं तिथं प्रबोधन वगैरे करायचं. चौरे तात्या कुठल्या चांगल्या कामात सुरुवात आपल्या बीड जिल्ह्यापासून आहे. कशातच पुढे आपला बीड जिल्हा, कशातच मागं नाही. आज शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये जे पसायदान घेतलं जात आहे ते पांडवाबाच्या आमच्या संकल्पनेतून सिद्ध केलंय मुख्यमंत्र्यांनी. तुम्हाला माहीत नसेल कोणाला. आज जे शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये जे पसायदान आहे हे आमच्या दोघांच्या विचारातून सुरू झालेलं आहे. हो, इथून रोपटं लागलं, ते अख्ख्या महाराष्ट्रात गेलं. विठाला दगडे साहेब पांडवाबाबाला म्हणले बापू आपल्याला पसायदान शाळेत झालं पाहिजे. झालंच पाहिजे म्हणलं. द्या सह्याचं निवेदन. केल्या सह्या आम्ही काटाकाटा दिलं पाठवून. मुख्यमंत्र्याला ते आवडलं. अरे पसायदान जर शाळेत जर होत असेल, हे लेकरं चांगली होतील. आणि त्यांनी मान्य केलं. नियमच GRच काढला. प्रत्येक शाळेत पसायदान झालं पाहिजे. पण सुरुवात कुठून आहे? इथून पाटोद्यातून सुरुवात आहे, लक्षात ठेवा. हो, पाटोदा तालुका हा क्रांतिकारी, तुम्हाला माहीत नसेल, काही दिवसांनी माहीत होईल. उठाला उठा असो. काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहेत, काही अति पैशामुळे परेशान आहेत. काही माणसं पद नाही म्हणून परेशान आहेत, काही पद असून परेशान आहेत. काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पोरामुळे परेशान आहेत. काही मिळवा ह्या संसारातलं तुम्ही. पैसा असू द्या, पद असू द्या, पोरं असू द्या, पण परमात्मा जर नाही मिळला, आत्मसाक्षात्कार नाही मिळला, समाधानाची तुमची घाट नाही. ध्यानात ठेवा. मग अंत में रोना ही पडेगा. भोसले सर, मी सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये माझी इच्छा असते की माझा गोराकी सुद्धा शहाणा झाला पाहिजे. मी बोलतोय हे शास्त्र बोलतोय, उच्च कोटीचं शास्त्र आहे, पण सोप्या भाषेत बोलतोय. हे संतांची कृपा आहे, तुमच्यासारख्याचा आशीर्वाद आहे. उठाला उठाला आणि म्हणून आजी देतो पोट भरी, पुरे मनाल तोवरी. परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय मनाची तृप्ती होत नाही. मन बाकी कशानेच भरत नाही. एखाद्याला कोट रुपये जरी भेटले, त्याला वाटतं 100 कोटी आले असते तर बरं झालं असतं. हे मनाचं कटोरं भरत नाही. पण मनाचं कटोरं कशाने भरतं? आता कोटे धावे मन तुमचे चरण देखली आहे. भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. परमात्मा मिळाल्यावर, स्वस्वरूपाशी माणूस एकरूप झाल्यावर, आणि मग अखंड तृप्ती आहे. बर, मग पुन्हा गोपाळकडेने विचारलं. म्हणले कृष्णा, तुझ्या मागं आम्ही यायचं, तू आम्हाला तृप्त करणार आहेस, पण कसं यावं हे सांग. हळू
कसं यावं, तर सांगितलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, शांततेच्या मार्गाने या म्हणले माझ्या मागं. कोणी कोणाशी न बोला, आणि बोलायचं असेल तर खरं बोला, बोलायचं असेल तर लोकांच्या हिताचं बोला. हे याच्या पाठीमागचं घ्या तुम्ही. खरं बोला, लोकांच्या हिताचं बोला, माफक बोला, आणि आपल्या बोलण्याने कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला. तैसे साचा आणि मवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबराय म्हणतात बोला, साच बोला, खरं बोला. नुसता माणूस जरी खरं बोलू लागला, समजायचं त्याचं जीवन आता समाधानाकडे निघालंय. विचिते वचन केले राहे समाधान, केले राहे समाधान, केले राहे समाधान. तरी म्हणलं सदनाना कशी काय गप्प येत. दिनू काका तांबे सदनाना गप्प बसत नाहीत, केव्हा तरी एकदा घुसल्याचं सोडीतच नाहीत. पण ना एकदाच घुसायचं बरं का, पुन्हा पुन्हा नाही. म्हाताऱ्या माणसाने लय गर्दीत घुसलं ना मग चेंगरत असतं. वेचिते वचन जेणे राहे समाधान. म्हणून जीवनामध्ये माणसाने खरं बोलावं, लोकांच्या हिताचं बोलावं, संशयखोर वृत्तीने बोलू नये. एकदा एक माणूस, दोघं मित्र होते, आणि सहज एक जण म्हणला काल कुठं गेलता, ते म्हणलं गेलतो मुलीला जागा बघायला. म्हणलं कुठं, म्हणजे त्या अमुक गावात. आणि तिथं काय म्हणला तो, फक्त एवढा शब्द बाबा तिथं. त्याला काय माहित नव्हतं तिथलं काय आहे ते. तिथं म्हणल्याबरोबर पुढचं काय बोलला नाही. याच्या ध्यानात आलं की तिथं काहीतरी घोटाळा आहे, माणसं बरोबर नाही दिसत. ती जागा सोडून दिली, दुसरीकडे मुलगी दिली. तिचं काय व्यवस्थित झालं नाही. मग ह्याने पुन्हा विचारलं, म्हणला तू त्यावेळेस मी मुलीला जागा बघायला गेलो त्यावेळेस तू म्हणला होता तिथं, नेमकं काय तिथं. मला काहीच नव्हतं म्हणला, तिथं काहीच नव्हतं. उगाच सहज म्हणलं तिथं. अशा बोलण्याने, अर्धवट बोलण्याने संशय निर्माण होतो, आणि संशय होणे घोर पाप नाही आणि थोर ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. विठाला खरं बोला, लोकांच्या हिताचं बोला, मवाळ बोला, आपल्या बोलण्याने कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला. मधुरवाणी ओटी तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी. मधुरवाणी ओटी तुका मने छान. हे माझे परमस्नेही बाबासाहेब शिंदे महाराज आहेत आणि हनुमान महाराज येवले. बांधवांनो, माता माऊल्यांनो, गेल्या 24 वर्षापासून माझ्या संग फिरते ते रात्रंदिवस. यांना माहीत नसतं आज गाडी कुठं जायचे, बोलिलं की येतात, मागं बसते तर मग तिथं गाडी जाऊन टेकली की म्हणते आलं काय आपलं कीर्तनाचं गाव. पण माझ्यावर खूप निष्ठा आहे, कधी कंटाळा करत नाहीत. आणि कंटाळा केल्यावर तात्या त्यांना अनुभव सुद्धा आले. तर ते दारी धरायसाठी राहिले त्या दिवशी लाईटच आली नाही, टिकलीच नाही. आता ते बुडवीत नाही तर
आपण काय एक निमित्त आहेत, हे जग सुखी व्हावं म्हणून विचार देत आम्ही फिरतोय. दोघाला धन्यवाद देतो. गेल्या वर्षी दोघाला या आईसाहेब, आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय राधाताई महाराज उर्फ आईसाहेब आलेल्यात. मीराबाई संस्थान महासांगवी, टाळ्याच्या गजरात आईसाहेबात स्वागत करा. उडाला आपण काय निमित्त असतो. देवाला त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते. आईसाहेब, बाबासाहेब शिंदे महाराजाचा हनुमान महाराजाचा विषय चालला होता. भगवंताने सगळ्याला सारखं दिलं नाही. ज्या महाराजांना खूप ज्ञानदान करावं वाटतंय ते ज्ञानदान करतात, पण देव असा लीला करणारा आहे, त्याला गायन लय दिलं नाही. आईसाहेब, तुमचं आमचं काय, तुमचं आमचं सोडून द्या. जगन्नाथांना पवारासारख्यांना सुद्धा मोठमोठी जेवढी विद्वान महाराज आहेत, एका दुसरा सोडायचा. विद्वत्ता भरपूर आहे, पण गायन नाही दिलं. आणि म्हणून देव म्हणला असेल, ह्यांना जर गायन दिलं तर हे पुन्हा ह्यांना विचारणार सुद्धा नाही. म्हणून हे साथीला देवाने पाठवलं. असो, या ठिकाणी थोडं बोलतो शॉर्टमध्येच, आपल्याला आठवून घ्यायचंय. म्हणून तैसे साचानी मवाड मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोला, लोकाच्या हिताचं बोला, खरं बोला, मापक बोला. आपल्या बोलण्याने कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला म्हणले. मग त्या रूटने आम्ही येऊ. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि बोलायचं असेल तर हे पहा, एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. खासदारकीचं इलेक्शन होतं आईसाहेब, आणि बोलता बोलता जे उमेदवार होते खासदारकीचे रिंगणातले, जनसागर समोर पाहिला आणि म्हणले, हा जो जनसागर जमलेला आहे गंगारामजी, ते म्हणले हा जो जनसागर आहे याच्यातली अर्धी माणसं मूर्ख आहेत. बोलता बोलता ते मूर्ख म्हणून गेले. पण सगळे नाही म्हणलं, ते अर्धी मूर्ख आहेत म्हणला. ती मूर्ख या शब्दाची जी चर्चा झाली, म्हणजे येईल का आता निवडून, प्रत्येक माणूस म्हणायचा का आपल्याला मूर्ख म्हणला हो. आता अर्धीच म्हणला होता, मग त्या अर्ध्यात प्रत्येक जण मोजायचा आपल्याला. मग 2-3 दिवसांनी दुसऱ्या उमेदवाराची सभा. तो जरा चॅप्टर होता, कामं नव्हतं करीत पण चॅप्टर होता. आता मग सभेला माणसं तेच असतात, फक्त गाड्या बदलत आहेत, पैसे देणारे बदलत आहेत, माणसं तीच. सभा रंगात आली आणि त्यांनी सांगितलं, हा जो जनसागर जमलेला आहे याच्यातली अर्धी माणसं ज्ञानी आहेत. ज्ञानी म्हणल्याबरोबर टाळ्याचा कडकडाट झाला. बघा म्हणले, मूर्ख तर नाही म्हणला, पण तो काय म्हणला, याच्यातली अर्धी माणसं ज्ञानी आहेत. ज्ञानी म्हणल्याबरोबर खुश झालं पब्लिक सगळं. आर नको नाही म्हणले, काम करू द्या, मूर्ख तर नाही म्हणला. खटाखटा शिक्के आणले, त्याला पुन्हा निवडून दिलं. आता तुम्ही मला सांगा, पहिला तरी काय बोलला होता बिचारा?
अर्धे मूर्ख म्हणला होता, म्हणजे त्यांनी अर्धे ज्ञानीच केले होते. आणि ह्यो काय म्हणला, हे अर्धे ज्ञानी म्हणजे ह्याने अर्धे मूर्खच केले होते. बरोबर आहे की नाही? दोघाचं बोलणं एकच, पण मूर्ख हा शब्द अंतःकरणाला आघात करून गेला. पुन्हा तो माणूस पडला. तसं साधू संतांनी सांगितलंय, बोला खरं बोला, लोकांच्या हितात बोला बा विठ्ठल, पहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल, पहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल, पहा बा विठ्ठल, बोला काळे महाराज खूप छान प्रमाण दिलं. काळे महाराजाला सुद्धा माझ्या जीवनात मी थोडी दिशा दिलेली. आपल्या परिसरात काळे महाराज फिरायचे. काळे महाराजाला एकदा सांगितलं, भोसले सर, मी म्हणलं इकडं तिकडं जे फिरताना चाकरवाडीला जात जा म्हणलं, दर आमुषाला, माऊलीची आणखी कृपा होईल म्हणलं, तुम्ही मोठे व्हाल. इतके मोठे झाले ते महाराष्ट्रात फेमस झाले. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये मध्ये गायनाच्या स्पर्धा होत्या. आमचे काळे महाराज नगर जिल्ह्यामध्ये फर्स्ट आले, फर्स्ट. खरे खोटं आहे काळे महाराज? बरोबर आहे. तुमचा आशीर्वाद घेऊन गेलो. उठाला उठाला आय साहेब, मी मग सहज बोललो. आमच्या सस्ते बाबा एक सात्विक अंतकरण, एक सज्जन व्यक्तिमत्व. त्यांना सहज म्हणलं, कशाला म्हणलं तिकीट आणि फिकीट घेत झालं तिकडे राजकारण खाट्यात म्हणलं. व्हा महाराज म्हणलं, महाराजच झाले ते समोर आहेत. बाबा खरंय खोटं? हो. आपण काय निमित्त आहे. आमचे खंडाळ्याचे बांधव आज इथं आलेत. आमचे श्रीमंत भाऊ आले, सुनीलरावजी जायभाई आलेत, बरेच बांधव आहेत. आय साहेब, एकदा हे सुनीलरावजी जायभाई खंडाळकर, सामान्य कठीण परिस्थिती त्यांची. मुलगा त्यांचा शिकायला होता लातूरला. माझ्याकडे एक दिवस त्यांनी तो, मी कीर्तनाला गेलो, मुलाला आणलं आणि ते चिंतामण भाऊ एक होते त्यांच्या वाड्यात. म्हणजे बापू ह्या पोराला आशीर्वाद द्या म्हणलं. मी काय आशीर्वाद देऊ म्हणलं, त्याचं भाग्य खुलणार आहे म्हणलं, तो अधिकारी होणार आहे म्हणलं मोठा. खरं खोटं उभा राहून सांगा. हे हार जी मोठा आणला ना त्यांनी, माझं कुठं कीर्तन असो ते हार घेऊन येते, शाल घेऊन येते. खूप प्रेम. 3 क्विंटल साखर दिली सप्त्याला. म्हणजे बापू मला काही मागा. एवढा मोठा त्यांचा मुलगा झाला आहे, डिप्टी कलेक्टर झाला मुलगा. आपण निमित्त आहेत. त्यांचं भाग्य, आपण फक्त धक्का दिला थोडा, होईल अधिकारी. आणि सुनबाई त्यांना रजिस्ट्रार भेटल्या, काय कमी नाही. म्हणून आपण एक निमित्त असतो, म्हणून अशा बांधवाची श्रद्धा आहे. उठाला उठाला आपण कुठं तप केलं नाही, मी कुठं डोंगरावर जाऊन बसलो नाही, दर्यात बसलो नाही, काय नाही काय नाही. पण ज्ञानदान नाव सेवा हे माझं तप आहे. मला रावत नाही. माझ्या बांधवाला, माझ्या माता मुलाला चांगला विचार मिळाला पाहिजे, सद्विचार मिळाला पाहिजे. विचार बदलला, जीवन बदललं. सद्विचार, सत्याचा विचार. सत्य हा भगवान आहे, सत्य हा परमात्मा आहे.
विचार बदलला, जीवन बदललं, विचार बदलला, कृती बदलली, विचार बदलला, माणूस बदलला, विचार बदलला, तकदीर बदललं. तकदीर बदलण्याची ताकद कथा आणि कीर्तनामध्ये, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही जे पोट तिडकीने जे सांगतोय, सप्ते करतोय, करायला लावतोय मोठमोठे सप्ते, त्याच्या पाठीमागचं सेवा हे आमचं तप आहे छोटंसं. उठाला उठाला आणि दुसरी गोष्ट, संतांचा कृपा आशीर्वाद फार महत्त्वाचा. आमच्या आईसाहेबाला सुद्धा मीराबाई महाराज, संत मीराबाईंचा कृपा आशीर्वाद, भीमजी बाबाचा कृपा आशीर्वाद. आज आमच्या राधाताई महाराज महाराष्ट्रामध्ये फेमस, आणि त्यातले त्यात आपला बीड जिल्ह्यातील एकमेव कीर्तनकार आहेत त्या, की महिला गादीवर बसलेल्या असताना महाराष्ट्रभर त्यांनी नाव केलंय. आशीर्वादाशिवाय नाही आहे होत. प्रत्येक माणसाने साधू संतांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आमच्यासारखे काही छोटे आहेत, पण भगवान बाबासारखे महात्मे, वामन भाऊ सारखे महात्मे, चाकरवाडीच्या माऊलीसारखे महात्मे, रामचंद्र बोधले आबा महाराजासारखे महात्मे, नगद नारायणासारखे महात्मे, मीराबाई महाराजासारख्या महान साध्वी. अहो, एका ठिकाणी तर तुकाराम महाराज म्हणते, तुम्ही आता गावाला निघालात समजा, वाटात अशुभ घटना घडणार आहे, दुर्घटना घडणार आहे, गाडी पलटी होणार आहे किंवा ॲक्सिडेंट होणार आहे. तुकोबाराय म्हणतात, पुण्यत केले विष्णुदासी संगी आपल्या दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. अरे अशुभ तयापुढे शुभ होऊन या टाके. आता अशुभ नाही घडणार, आता शुभ होणार. फक्त तुम्ही दर्शन घेऊन निघा, मंदिरात जाऊन दर्शन घ्या, निघा. आता अशुभ नाही होणार, अशुभ तया पुढे शुभ होऊन या टाके. उठाला उठा आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला अखंड संसारात राहून समाधान हवं आहे. आणि त्यासाठी शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका मने सांडा घाटे, 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 तुका मने मने साडा घाटे, तुका 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 मने साडा घाटे. भरू देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणालो बरी. छान. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. घाटे म्हणजे आसार टाका, टरकल टाका, सार घ्या. भगवान परमात्मा हे सार आहे. फलकट तो संसार, येते सार भगवंत. काय सार? सार भगवान परमात्मा आहे. शेंग असती शेंग, शहाणी माणसं शेंगा कशा खातात? टरकलट फेकून देतात आणि शेंगदाणे खातात, बरोबर की नाही? लहान मुलगा जर रांगत रांगत उदाहरण सांगत असतो, शेंगाच्या ढेगाऱ्यावर गेला, ढेगारा घरात पडलेला आहे, तो आता कशा खाईल शेंगा? 4-2 शेंगा तशाच धरीनं तोंडात कोचेल, गंगारामजी बरोबर आहे? आणि मग एकदा चोथा करीत तोंडात, मग खोकल आणि वकल. मग आई पळत येते की ह्याच्या नरड्यात काहीतरी अडकलंय, मध्ये भांडे करता करता येते, ती हात धुत नाही, तिला माहिती आहे तेवढी वेळ
ह्याला जर नाही बघितलं तर हे जाऊ शकतंय. तशी एका हाताने मानकूट धरतील, एका हाताचं बोट त्याच्या घशात घालतील, ते कोचून सगळं ते टरकलं चोथा बाहेर काढतील. सगळा चोथा तर पडतोच, पण सकाळी पिलेलं दूध सुद्धा पडतं, पोट त्याचं रिकामच होतं, टचून रडतं. का? कशामुळं त्याला ही दशा प्राप्त झाली? टरकलं खाल्ल्यामुळं. आणि तसंच आहे जीवनामध्ये, संसार रूपी जे टरकलं आहे त्याच्यातच जर तुम्ही गुंतलात तर अंत में रोनाही पडेगा, लक्षात ठेवा. रडण्याशिवाय गत्यंतर नाही. मग घर सापडला पाहिजे, राहा संसारात, पण संसारात राहून परमार्थ करा. धनाच्या पुढं समाधान हवं असेल तर ज्ञानाची गरज आहे. नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. आणि म्हणून रहा संसारात, हे तन संसाराकडे लावा, पण मन परमार्थाकडे लावा. उठाला उठा तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आसार आहे हा संसार, त्याला अतिमहत्व देऊ नका. जगण्याची व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघा. रहा संसारात पण खरा परमार्थ हा याच्या पाठीमागचा येतोय. पण तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. विढोबार उगाच 4-2 लीला सांगायच्या तर तुम्हाला आता सोडून द्यायचंय. किसन बाबा, आपण नेहमी ऐकत आलो काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये पोहोचतं केलं गेलं. काय गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंद घरी आनंद दरदारी. बाळकृष्ण नंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. मग तिथं गेल्यानंतर कृष्ण परमात्म्याने बालवयामध्ये काय केलं. काग बगरिटा मारिली, बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. आणि 6व्या दिवशी पुतना मावशीचा खात्मा केला. विषयाचे स्तन भरून आली पुतना घेऊन, विषयाचे स्तन भरून आली पुतना घेऊन, स्तन भरून आली पुतना घेऊन. लाभ सदना काचैन पडेना, बाळाला गोमयीना काचैन पडेना, बाळाला गोमयीना काचैन पडेना, बाळाला गोमयीना काचैन पडेना, बाळाला गोमयीना काचैन पडेना. वा, हे डोरले नाना आहेत बरं का आईसाहेब. आपल्या या पाटोदा परिसराचं भूषण आहे बघा. एक निष्ठावान व्यक्तिमत्व. माझं तर एवढं वजन त्यांनी उचललंय त्याला मापच नाही. या गडाची सकाळी सेवा माझ्याकडून काय होत नाही. 6ला येऊन ते पूजा करतायत. आणि दिलीप नागताई एक जोडीदार त्यांना. एक जणाने विठ्ठल रुक्मिणीची आणि एक जणाने सगळ्या संतांची. 6ला येतात, सामान्य गोष्ट नाही. 12 महिने चालून फुलं गोळा करून आणि तिथं दररोज माझ्या पंढरीच्या राजाची साधू संतांची पूजा करतात. आणि तेवढंच नाही, पुन्हा नैवेद्य दाखवायला पुन्हा 11 वाजता येतात.
हे देवांची लीला असते. मंदिर बांधणं सोपं आहे बांधवानं, मंदिर उभं करणं सोपं आहे, पण सांभाळणं फार अवघड आहे. देव म्हणला असं तुला काय सांभाळणं होणार नाही, पण तुला साथीदार असे देतो कुठं बी. आई साहेब काय बघून त्यांनी माणसं निर्माण केली, मला ते बघून देत नाही ते. धन्यवाद नाना तुम्हाला, दिलीप नागठे तुम्हाला धन्यवाद. हे विनेकरी हे दोघं जण रोज येतात कंटिन्यू. आणि काय नाही अपेक्षा नाही, काय नाही. आम्हाला वाटलं तर आम्ही काय गहू फेऊ धान्य थोडंफार कधी काही देतोच. पण त्यांना म्हणलं कधी अडचण आली अर्ध्या रात्र मला हाक मारायची. हो. पण काय नाही अभिलाषा नाही त्यांना फार. धन्यवाद. उठाला उठाला गंमत सांगतो तुम्हाला. इथं 2 माणसं असे आहेत या सप्त्यात सेवा करायला. आई साहेब तुम्हाला कुठंच प्लॅस्टिकचा ग्लास दिसणार नाही आणि कुठंच पत्रवळी दिसणार नाही. रात्रभर ते इचित येतं बघा. आता येलेला आम्ही काय म्हणलं का तुम्ही हे काम करा म्हणून. ते वाघेऱ्याचे बांगर आहेत बघा. काय बिभीषण बांगर. काय सेवा आहे विठ्ठलाबा. वाघेऱ्याच्या बांधवाला मी तुमच्या सगळ्याला धन्यवाद देतो. बिभीषणराव एवढी सेवा करतात. आई साहेब ते झोपत नाही दिवसभर. त्या सगळ्या ताडपात्र्या गोळा करून ठेवणं आणि पुन्हा हातरणं, ते दोघाचा उद्योग चाललेला असतो. हे काय सोपं आहे का काय. रानपटवाडीचे वीर काय नाव आहे वीरांचं द्या. सोमीनाथ. हो सोमीनाथ वीर. ह्या दोघांचं सारखं नेटून मी रात्री इथं 12 वाजता बसलो होतो. त्यांचं चटाई गोळा करायचं काम चालू आहे. ते झालं की तिकडे ग्लास कुठं दिसला आहे, पत्रवाळी दिसली. हे आपण निमित्त आहे तो, हे देवाला करून घ्यायचं. त्यांनी पाठवून दिलेली माणसं ती. प्रणाम करतो पांडुरंगा. उठाला उठाला सहाव्या दिवशी पुतना राक्षसीन मारली गेली. आपल्या स्तनामध्ये विष भरून आलेली होती. कशा करता त्यांनी विडा विचारला होता कंसाचा, मी कामच करून येते. पण तिला काम नाही करता आलं, तिचंच काम झालं. यशोदा मातेला लांबच्या नात्याने सांगितलं मी तुझी मावस बहिणीची बहीण नाही. आता ते राक्षसीनच होती. लटक प्रेम. आणि तेव्हापासून म्हणते पुतना मावशीचं प्रेम. बालपणी सुद्धा अनेक राक्षस मारली. आपल्या सवंगड्याला कृष्ण परमात्म्याने सांगितलं आता आपल्याला मोठमोठे आणखीन राक्षस मारायचे, तब्येती चांगल्या बनवा. हो व्यायाम करायचं काम तुमच्याकडं, खाऊ घालायचं काम माझ्याकडं. व्यायाम फार महत्वाचा आहे जीवनामध्ये. हो आमचे बाळूबाबा अजूनही खूप व्यायाम करतात. मग साहेब नाईक म्हणले तुम्ही घ्या त्यांचं, अजूनही 500 जोर करते. आई साहेब बाळूबाबा आम्ही लहानपणी तालमीत कुस्त्या खेळायचो. पण फडात गेलं ते पडतच नव्हते, कुणाला पाडायचे. 6-6 कुस्त्या करायचे. लोक म्हणायचे ते माळवाडीचा बाळ्या आला का रे आज फडात. ते आला म्हणलं की त्याचे जोडीदार म्हणायचे चला आपलं दुसऱ्या फडाला जाऊ. एक व्यायाम पकड. आणि म्हणून त्यांना जो छंद होता, देव म्हणला असं तुम्ही एवढी मेहनत करता, आता तुमचं पोरग भारत देशाला सुवर्ण पदकच मिळवून देणारा बनवितो. 172 देशात राहुलने आपल्या भारताचं नाव कमवणं साधी गोष्ट नाही. आत्ता दोंडे साहेब म्हणले बाळूबाबा आणि रणदेव बापू हे दोघं मित्र, दोघांनी वर्ल्ड रेकॉर्ड काम केलं.
आपलं काय आपल्याला राहत नाही. आपण थोडंच वर्ल्ड रेकॉर्डसाठी काम केलं, आता ते मिळालं. सेवा करत करत तो भाग वेगळा. पण माणसाला मोठं व्हायचं असेल तर सुखासुखी होता येत नाही. देरे हरीण पलगावरी नाही. तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. 4 गोष्टीने माणूस मोठा होतो. लक्षात देऊन ऐका. उच्च कोटीला माणूस जो जातो तर 4 गोष्टींनी जातो. रामबाबा, ती व्यक्ती कर्तबगार असावी लागते. ज्याला मोठं व्हायचं तो माणूस असा कष्टाळू मेहनती कर्तबगार असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या घराण्याचं त्याच्या आईवडिलाचं पुण्य असलं पाहिजे. त्याला प्रारब्ध चांगलं म्हणतात. तिसरी गोष्ट, भगवंताची कृपा असावी लागते, देव कृपा असावी लागते. आणि चौथी गोष्ट, थोरा मोठ्यांचा साधू संतांचा आशीर्वाद असावा लागतो. आणि 4 खांबावर इमारत उभी असते आईसाहेब. हो. आणि मग माणूस वर जातो. याच्यातला एकटा कोणताही खांब जरी कमी पडला तरी तो टोकाला जात नाही, तो अलीकडे अडकतो. विढाला कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्याला सांगितलं, तुम्ही व्यायाम करा, तब्येती चांगल्या बनवा, खाऊ घालायचं काम माझ्याकडं. म्हणून कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्याला गवळणीच्या घरी जाऊन दही दूध तूप लोणी आणून खाऊ घातलं. याच्या पाठीमागचा उद्देश आपण सहज म्हणतो कृष्णाने त्यावेळेस चोऱ्या केल्या. नाही, चोरी कधी असते? स्वतःसाठी जर तुम्ही दुसऱ्याची एखादी वस्तू चोरून आणून स्वतःसाठी जर ती वापरली, चोरी नाही. समजा आता इथं मंडपामध्ये बसायला काही ताडपत्रे कमी आहेत, तुम्ही एखाद्या इथं दिसली कुठं कोणाची उचलून आणली खळ्याहून आणि इथं मांडली, त्याला चोरी म्हणता येत नाही. लोकांच्या हितासाठी केलेलं काम हे चोरी नसते. स्वार्थासाठी काही मिळवण्याचा प्रयत्न केला गुपचूप, ती चोरी ठरत असते. आणि गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्याला खाऊ घातलं. हो, तुम्ही तब्येती चांगल्या बनवण्यासाठी, मोठमोठे राक्षस मारण्यासाठी हा संदेश याच्या पाठीमागचा आपण घ्यायचा आहे की शरीर प्रकृती सुद्धा माणसाची चांगली पाहिजे. उठाला उठाला मग अनेक ठिकाणी गवळणीच्या घरी जाऊन कृष्ण परमात्मा दही दूध तूप लोणी चोरून आणायचे, खाऊ घालायचे. अनेक गवळणीच्या तक्रारी यशोदा मातेकडे येऊ लागल्या. गवळणी सांगती गाराणी, इकीचं गारानं नाही, लाईनच लागली यशोदा मातेकडे. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली, धावून याने गोपाळ काय केली करली. तिसरी आली धावून याने गोपाळ काय केली करली. गाठ बांधून काय झालं म्हणले, आमचं म्हातारं म्हणे जोत्यावर झोपलं होतं असं, असे हातभर डेहरी त्याची उच होती. झालं काय म्हणले,
परवाला मुझ्या घरात दारी निघला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा होडीला सैरात ताकाचा डेरा घेऊन आला डेरीवर टाकला म्हणले आमच्या म्हाताऱ्याच्या डेरी दबली डेरा फुटला ताक सगळं वाया गेलं. लक्षात ठेवा आपला डेरा सुद्धा फुटणार आहे एक दिवस. हो ह्याच्यातून घ्यायचंय बांधवांनो. माणसं आज मरणाला विसरली. आईसाहेब मरणाला माणसं विसरली. मरायचं हे ध्यानातच नाही. हो माणसं कर्तव्याला विसरलेत. मुख्य कर्तव्य भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती करणं. माणसं आईबापाला विसरले. माणसं नातं विसरलेत. माणसं माणसावर प्रेम करायचं विसरले. माणसं देवाला विसरलेत. आणि म्हणून विसरली तया थुर झाली हानी पचतील खाणी 84च्या. ओ विसरणं ही झोप आहे आणि हीच अज्ञानाची झोप आहे. आणि नुसत्या प्रपंचात दंग होणं ही झोप आहे. लक्षात ठेवा. झोप झोप कशाला म्हणतात? गाढ निद्रा. नुसत्या संसारात दंग होऊन जीवन जगणं ही झोप आहे. अरे संसार बांधवांनो जगायसाठी आपण काय जगायसाठी नुसतं आलो नाहीत. मी तर रात्री बोललो जगायला काय जनावरं जगतात, कोंबड्या जगतात, पाखरं जगतात. जगण्याचा विचार नुसता माणसाचा जन्म मिळून जगण्याचा विचार असेल तर समजा तो झोपी गेला. दिसल तुम्हाला श्रीमंत पण नुसता संसारच करीत असेल तर तो झोपलेला आहे. का? जे सोबत येत नाही त्याच्यासाठी तो रक्ताचं पाणी करतोय. आणि जो भगवान मिळाल्यानंतर तुम्ही अजरामर होता, अमर व्हाल, इतिहास होईल. तुम्ही दूर गेलात. ही झोप आहे. म्हणून अज्ञानाच्या झोपेतून जाग करण्याचं काम आमचे संत करतात. विठाला विठा अनेक वळणीच्या तक्रारी आल्यानंतर यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला सांगितलं आता तो गावात थांबायचं नाही. अरे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाल रानातया. 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 सारे गोपाल रानातया. सारे गोपाल रानातया. सगळे गेले गाई घेऊन. मनेरी गाय लय खतरनाक बघा. मनेरी गाय फार खतरनाक. सारखी वळती करावी लागते तिची. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. या मनाचा वेग फार मोठा आहे. आई साहेब मना इतका वेग कशाचाच नाही. आणि सांगवी तर जवळ आहे. किती बऱ्या मन तिथून येत आपण. तुमचं नाही पण बरेचसे आमचे संतोष महाराज आहेत ना. सांगवीला जाऊन आलं का मन तुमचं? शरीराला म्हणतं बस इथं मी येतो फिरून. अमेरिकेहून येतं 100 सेकंदात. प्रकाशापेक्षाही वेग जास्त आहे मनाचा. मना इतका वेग कशाचाच नाही. डोळ्याचं पातळ होऊस तरच अमेरिकेहून येते. सर चिकलं बघा तिकडं. आणि मनाच्या मागच आपण पळतो. मन ताब्यात आलं पाहिजे. तुम्हाला सांगू माता मावल्या हो बघू माझ्या बांधवांनो, हा परमार्थाचा खटाटोप फक्त मनासाठी आणि प्रपंचाचा खटाटोप या तनासाठी. हे तन म्हणजे शरीर, याला सांभाळण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे आणि मनाला ठीकठाक समाधानी करण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे. हे सगळं खटाटोप मन ठीकठाक. ज्याचं मन ठीकठाक त्याचं सगळं ठीकठाक.
आणि मन ठीकठाक करण्यासाठी हा सगळा खाटाटोप आहे. या शरीराला जशी खुराकाची गरज आहे, अन्न पाणी दूध फळं, या शरीराला गरज आहे खुराकाची, तशी मनाला. आबा तुम्ही जसं शरीराला खुराक देता ना, काय म्हणजे पितात थंडाई, बदामाची थंडाई. या शरीराला जशी खुराकाची गरज आहे, तशी मनाला सुद्धा कथा कीर्तनाच्या खुराकाची गरज आहे, हरिनामाची गरज आहे. मनाते ते धावो गे, मनाते ते धावो गे, मनाते ते धावो गे, मनाते ते धावो गे, आईसाहेब हे आमचे रघुनाथ अण्णा शेवाळे एक निष्ठावान व्यक्तिमत्व, आपल्याच मस्तीमध्ये असते. सकाळी 2 तास त्यांना पूजा अर्चन वाचन करायला लागते रोज. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, मन फक्त तिथं स्थिर राहते. आंबा जर गोड लागला ना एक, तर मन म्हणत नाही दुसरा खाऊ नाही, पोटाचा विचार करीत नाही ते, दुसरा खातंय तिसरा खातंय. मन फार खतरनाक. सगळा हा परमार्थाचा खाटाटोप मन ताब्यात येण्याचा. ज्ञानी माणसाच्या साधू संताच्या मन ताब्यात असतं आणि सामान्य माणसं मनाच्या ताब्यात असतं. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. एका गावात एकदा चोराची धिंड काढली होती. तर लोक असे रस्ते, पहिल्या काळात अट्टल दरोडेखोर असतात त्याला मिरवायचे, ह्याच्यापासून सावध राहा म्हणायची, सुटला समजा तर. मग एका लेकराने आईला विचारलं, म्हणजे आई हो कोण आहे? म्हणले चोर आहे. म्हणले म्हणले कशाहून? म्हणजे ज्याच्या मागं 2 पोलीस आहेत त्याला मिरवीत येत म्हणली. ते धिंड काढली. मिरवणूक नाही, धिंड. एक आडवडं घेतलं की हाणायची त्याला, चालेल ह्या गल्लीनी त्या गल्ली, लोकांना माहीत पडावं. काही दिवसांतर त्या गावात एक मंत्री महोदय आले. 10-15 पोलीस होते त्यांच्या बरोबर. ते पोरग आईकडे पळाल, मला आई आज लय मोठा चोर आलाय. आई गेली. म्हणली येड्या, म्हणली हे मंत्री महोदय रस्त्याचं उद्घाटन आलेत म्हणले. म्हणजे तोच म्हणली होती ज्याच्या मागं पोलीस आहेत तो असतो चोर. आज तर लय चोर आहेत, आज तर लय पोलीस आहेत. तसं नाही म्हणले, हे मंत्री महोदय आहेत, यांच्यात आणि त्याच्यात फरक आहे म्हणले. म्हणले काय फरक आहे? म्हणले त्या दिवशी जे पोलीस होते ते पोलीस जिकडं निघत तिकडं चोराला जावं लागायचं. चाल इकडं म्हणलं की निघायचं. तो चोर पोलिसाच्या ताब्यात होता. आणि आजचे हे मंत्री महोदय ते जिकडं निघते तिकडं पोलीस निघत येत. तुमच्या लक्षात मुद्दा आला ना? सामान्य माणसं जे साधना न करणारी, अभ्यास न करणारी, वाचन न करणारी, हरिनाम न घेणारी, ते मनाच्या ताब्यात असतात. मन जिकडं नाही तिकडं भटकतात, भरकटतात. आणि ज्ञानी माणसं, सज्जन माणसं, साधू संत यांच्या ताब्यात मन असतं. तर रात्री तुम्ही बघितलं विधान परिषदेचे सभापती आले. अहो त्या पोलिसांनी मलाच बेजार केलं. आई साहेब सारखे फोन यायचे, तुमचं मळ कुठं शिकाय. नगरहून DOSP ऑफिसमधून फोन यायचे. 2:30 वाजता एकदा फोन आला मला. म्हणले साहेबाचा दौरा तिकडं पडलाय, आमच्या लोकांना
सांगा म्हणले नेमकं तुमचं हे कुठे आहे काय म्हणते त्याला? हो लोकेशन सांगा म्हणले. लोकेशन टाकावं लागलं त्यांना. काय इथं येऊन थांबले, काय तिथं मळ्यात येऊन थांबले, जिथं जिथं सांगितलं तिथे तिथं. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनला त्यांना आणायला जावं लागतंय. ते त्यांच्या ताब्यात आहे. ते जिकडे जातील तिकडे ह्यांना जावं. रात्री कुर्डवाडीपर्यंत ह्यांना घेऊन जावं लागलं पोलिसांना. तसं बांधवांनो सामान्य माणसं हे मनाच्या ताब्यात असतात आणि ज्ञानी माणसं, साधू संत, सज्जन माणसं यांच्या ताब्यात मन असतं. पण हा सगळा परमार्थाचा खटाटोप मनासाठी आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष बंधन सुख समाधान इच्छा देणे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान आपलं बी आठवत आलंय. गीते बापू एक सज्जन असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मागे एक लग्न आहे. ते म्हणले कार्यकर्त्याच्या मुलीचं लग्न आहे, मी जातो म्हणले बापू, पुन्हा येतो म्हणलं. म्हणलं काय हरकत नाही, आपणही आता आपलं बी आकाराला आलंय जवळजवळ, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि आकाराला आल्यानंतर मात्र या ठिकाणी काही दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. आपल्या आईसाहेब आल्या, राम महाराज डोंगर आहेत, परीक्षक आहेत ते परीक्षक, माझी बी परीक्षा बघत आहेत ते खाली. हो आमचे परिक्रमा करून आलेले एक सज्जन असं आपल्या नुकतंच चांगलं परमार्थिक जीवन जगवू लागलेले, कीर्तन करू लागलेत आमचे लक्ष्मण महाराज असते. असो यांना आपल्याला थोडं थोडं बोलायला संधी द्यायची आहे. आपण आशीर्वाद घ्यायचा आहे या थोरांचा. आणि मग सगळे हे गोपाळगडी शेतामध्ये गेल्या, आपापल्या गायी घेऊन गेल्या. मग तिथं खेळ खेळू लागले. आता लय खेळले. एक गोपाळगडी म्हणला आता कव्हर खेळा. खांदी भार पोटे दुकान खेळायचे
म्हणलं आता कवर खेळायचं, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख सगळ्यांनी. हे पहा, काला ही राष्ट्रीय एकात्मता आहे. जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. जीवाला देवत्वाची अनुभूती येणं आणि परमाच्चानंद जीवनामध्ये निर्माण होणं हा काला आहे. ह्या स्थूल शरीरासाठी दूध भाकरीच्या काल्याची गरज आहे. या स्थूल शरीरासाठी भाजी भाकरीच्या काल्याची गरज आहे. या स्थूल शरीरासाठी वरण चपातीच्या काल्याची गरज आहे. मग हे शरीर पुष्ट होतं. आणि याच्यात एक शरीर आहे सूक्ष्म शरीर. आणि या शरीरासाठी सूक्ष्म शरीरासाठी म्हणजे हे मन पुष्ट करण्यासाठी हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाची गरज आहे. पण याच्यात आणखीन एक शरीर आहे, त्याला कारण शरीर म्हणतात. कारण म्हणजे अज्ञान. आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी ब्रह्मज्ञानाच्या काल्याची गरज आहे, कथा कीर्तनाची गरज आहे. आणि मग जीवनामध्ये परमार्थ आनंद आहे. मग आता कोटे धावे मन तुमचे चरण देखली आई, वाघ गेला सिन गेला अवघा झाला आनंद. विठ्ठल 5000 वर्षापूर्वी गोपाळकृष्णाने जो आपल्या सवंगड्याला काला खाऊ घातला, त्याच पद्धतीने आज या आपल्या श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या, भगवंताच्या, साधू संतांच्या सानिध्यात या ठिकाणी आपल्याला हा काल्याचा प्रसाद या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर दहीहंडी आपल्याला फोडायची लवकर. माऊलीचं फक्त भजन घेऊ आपण. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज शिंकेला विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय शिंकेला वेले दोरी होतो ते घाजेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख बसवली राम महाराज आवाहाच्या धारा घ्याले दोही जागो बरा तुम्ही वारे दोहीकडे मुख बसवली मध्ये हाते ठोका अधिक उन्हे देगा तुम्ही वारे दोहीकडे मुख बसवली तुका मले हाते टोका अधिक उन्हे देगा तुम्ही वारे दोहीकडे मुख बसवली पंडित हरिनाथ कृष्ण मध्ये अवघाजने प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वारुळीला ब्रह्मादिका उत्तम लोकाला दादा वाटुळी कनिका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आली बळी विरगाणी दादा वाटुळी कनिका वैष्णवनिका संभ्रम.